हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या लेट्स स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण BA फर्स्ट इयरमधील सेमिस्टर फर्स्टमधील हिस्ट्री या विषयाचा नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन आणि उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. सेमिस्टर 1 सूचना येथे आपल्याला दिलेल्या आहेत. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्न क्रमांक पहिला, खाली दिलेले योग्य पर्याय निवडून गाळेला जागा भरा. त्यातील पहिला, डॅशच्या लढाईने शहाजी राजांचा राजकीय उदय झाला. उदगीर, पन्हाळा, पानिपत, भातवडी. भातवडीच्या लढाईने शहाजी राजांचा राजकीय उदय झाला. दुसरा, राजमाता जिजाबाईंचा जन्म डॅश साली झाला. या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेला नाही, परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे 1598. तिसरा, डॅश यांनी गनिमी कावा ही पद्धत सुरू केली. अलाउद्दीन खिलजी, मलिक अंबर, औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज. चौथा, शाहिस्तेखानास चाकणच्या डॅश किल्लेदाराने मोठ्या शौर्याने झुंज दिली. तानाजी मालुसरे, हैबतराव सिलीमकर, फिरंगोजी नरसाळा यांपैकी नाही. शाहिस्तेखानात चाकणच्या फिरंगोजी नरसाळा किल्लेदाराने मोठ्या शौर्याने झुंज दिली. पाचवा, गजापूरची खिंड डॅश म्हणून ओळखली जाते. पावनखिंड, बोलनखिंड, उंबरखिंड, खैबरखिंड. गजापूरची खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाते. सहावा, अफजल खान हा डॅश प्रांताचा सुभेदार होता. पुणे, वाई, सुपे, चाकण. अफजल खान हा वाई प्रांताचा सुभेदार होता. सातवा, पुरंदरचा तह डॅश यांच्यामध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराज व आदिलशाह, छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झा राजा जयसिंग, छत्रपती शिवाजी महाराज व कुतुबशाह, छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज. पुरंदरचा तह छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झा राजा जयसिंग यांच्यामध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ डॅश हा कर्नाटकातील शहाजी राजांची जहागीर सांभाळत होता. गणोजी, व्यंकोजी, धनाजी, आचलोजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी हा कर्नाटकातील शहाजी राजांची जहागीर सांभाळत होता. प्रश्न क्रमांक दुसरा, थोडक्यात उत्तरे द्या. कोणतेही 4. 12 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येकी 3 मार्कांसाठी येथे आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रा याविषयी माहिती द्या. या प्रश्नामध्ये प्रथमतः प्रस्तावना लिहावयाची आहे की त्यांनी मुद्रा केव्हा तयार केली व त्याचे कारण काय होते. अशा पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लिहा. त्यानंतर मुद्रेविषयी संपूर्ण माहिती, मुद्रा जशीच्या तशी तुम्हाला लिहावयाची आहे, म्हणजे कोणती आकृती या ठिकाणी काढायची नाही, परंतु मुद्रेमध्ये काय काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला जशीच्या तसं लिहून त्याचा अर्थ लिहावयाचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही समारोप करू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे कोणतेही 3 परिणाम सांगा. आपल्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे एकूण 6 ते 7 परिणाम त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यातील कोणतेही 3 परिणाम मुद्देसूदपणे तुम्हाला लिहायचे आहे. सुरुवातीला प्रस्तावना व त्यानंतर समारोप. शाहिस्तेखानावरील विजयाची कोणतीही 3 कारणे.
याच पद्धतीने 5 ते 6 कारणे सांगितलेली आहेत, त्यापैकी कोणती 3 लिहायची आहेत. पुरंदरच्या तहाविषयी माहिती सांगा. पुरंदरच्या तहाविषयी जर तुम्हाला माहिती सांगायची असेल तर यामध्ये 3 पॅराग्राफमध्ये तुम्ही माहिती सांगू शकता की पुरंदरचा तह का करावा लागला किंवा कोणते परिणाम होते, कोणती कारणे होती, कोणाचा सल्ला होता, कोणते व्यक्ती त्यामध्ये समावेश होते किंवा विरोधी पक्षामध्ये कोण कोण होते, याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला पुरंदरच्या तहामध्ये लिहायची आहे. कर्नाटक मोहिमेची कोणतीही 3 कारणे सांगा. कर्नाटक मोहिमेची एकूण 8 ते 9 कारणे सांगितलेली आहेत, त्यापैकी कोणतीही 3 कारणे सांगायची आहेत. महत्त्वाचे कारण व्यंकोजी राजे आहेत, ते लिहायचं आपल्याला विसरायचं नाही आहे. कोणतीही 3 लिहायचं, म्हणजे त्यामध्ये व्यंकोजी राजे हे देखील कारणे आहे. जहागीर मिळवणे कर्नाटकची हे एक उद्देश होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. कर्नाटकची जहागीर त्यांच्या वडिलांची होती, ती जहागीर आपल्याकडे देखील असावी असे त्यांना वाटत होते, त्यामुळे देखील त्यांनी व्यंकोजी राजांसोबत बोलणी केली होती, परंतु त्यांनी फेटाळून लावल्यामुळे त्यांना कर्नाटक मोहीम हाती घ्यावी लागली. हे एक महत्त्वाचे कारण कर्नाटक मोहिमेमध्ये तुम्हाला लिहावयाचे आहे. बाजीप्रभू देशपांडे यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती लिहा. बाजीप्रभू देशपांडे यांनी दिलेल्या बलिदानाच्या माहितीमध्ये आपल्याला सुरुवातीला प्रस्तावना लिहावयाची आहे की कोणत्या प्रसंगामध्ये त्यांनी बलिदान दिले किंवा विरोधी पक्षामध्ये कोण होते, घटना संपूर्ण काय झाल्या, या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी लिहावयाची आहे. शक्यतो पुरंदरच्या तहाविषयी माहिती आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती, जे माहिती आहेत ते शक्यतो तुम्ही लिहिण्याचं टाळा, कारण या ठिकाणी कोणतेही 4 दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त लिहावं लागेल. शिवाय इथे मुद्राविषयी माहिती, परिणाम, कारणे जी आहेत ते आपल्याला फक्त 3 किंवा 4 लिहावे लागतील, परंतु माहिती जास्तीत जास्त लिहावी लागते. त्यामुळे तुम्ही कारणे आणि परिणाम लिहिण्यावर फोकस करू शकता. प्रश्न क्रमांक 3 हा 10 मार्कांसाठी आहे. यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन दिलेले आहेत, त्यापैकी केवळ एकच प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. मराठी सत्तेच्या उदयाची आर्थिक व सामाजिक पार्श्वभूमी स्पष्ट करा किंवा जावळीच्या स्वारीची कारणे सांगा. या ठिकाणी मराठी सत्तेच्या उदयाची आर्थिक व सामाजिक पार्श्वभूमी लिहित असताना तुम्हाला 2 मुद्दे या ठिकाणी करावयाचे आहेत, 5-5 मार्कांचे. मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी म्हणून तुम्हाला एकंदरीत संपूर्ण प्रस्तावना एका पॅराग्राफमध्ये लिहायची आहे. त्यानंतर आर्थिक पार्श्वभूमी म्हणून एक मुद्दा टाकून त्याच्या खाली काही उपमुद्दे असतील किंवा काही पॉईंट्स असतील 4 ते 5 ते तुम्ही लिहू शकता, व त्यानंतर सामाजिक पार्श्वभूमीमध्ये 3-4 मुद्दे येतात ते तुम्ही लिहू शकता. सोपं जर प्रश्न जर तुम्हाला लिहायचा असेल यामध्ये तर जावळीच्या स्वारीची कारणे तुम्ही लिहू शकता. जावळीच्या स्वारीची कारणे एकूण 6 ते 7 आहेत, तुम्ही 5 लिहिले तरी चालतील, कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही जास्त माहिती लिहिली तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळून जातील. जावळीचा चंद्रराव मोरे हा मुख्य कारण ठरू शकतो जावळीच्या स्वारीच्या कारणांमध्ये, त्यावर तुम्ही फोकस करू शकता. प्रश्न क्रमांक 14 सुरत लुटीचे परिणाम स्पष्ट करा. सुरत लुटीच्या परिणामामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त परिणाम या ठिकाणी लिहायचे आहेत, कारण फक्त तुम्हाला परिणामच लिहायचे आहेत 10 मार्कांसाठी. त्यामुळे सुरत लूट कशासाठी करावी लागली किंवा काय पार्श्वभूमी होती त्या काळची, या संदर्भात तुम्हाला प्रस्तावना लिहावयाची आहे. प्रस्तावना लिहिल्यानंतर तुम्हाला नंतर खाली परिणाम लिहावयाचे आहेत. सुरत लुटीचे परिणाम पुढील प्रमाणे अशा पद्धतीने लिहून मुद्देसूदपणे तुम्हाला परिणाम स्पष्ट करायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला सुरत लुटीचे परिणाम लिहायचे आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. परिणामवर जास्त फोकस करायचा आहे. काही विद्यार्थी काय करतात, सुरत लुटीचे परिणाम तर लिहित असतात, परंतु आपण कारणे देखील पाठ केलेली असतात परिणामासोबत, तर कारणे देखील लिहून टाकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला गोंधळ करायचा नाही आहे. सुरुवातीला प्रश्न तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित पद्धतीने, मुद्दे तुम्ही पेन्सिलने उत्तरपत्रिकेमध्येच लिहून काढा व नंतर त्याचा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा.
अशा पद्धतीने आपली संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट मला विचारू शकता आणि आणखी कोणत्या विषयाची जर तुम्हाला नमुना प्रश्नपत्रिका हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। मी नक्कीच तुम्हाला त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा आणि असेच मला सपोर्ट करत रहा। धन्यवाद।